आजच्या व्हिडिओमध्ये मी धापोडे बनवले. बनवायला सोपे आणि खायला टेस्टी इतके छान लागतात. या पद्धतीने जर बनवले ना तर पापड परफेक्टच होईल. उन्हाळ्यामध्ये स्पेशली बनवून ठेवतात. मी तर कडक ऊन होती ना तेव्हाच बनवून ठेवले, पण व्हिडिओ टाकायला वेळच मिळाला नाही किंवा थोडेसे काही प्रॉब्लेम होतेच, त्यामुळे तो लेटच झाला. असो, पण एकदा नक्की बनवा. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. मी जसे केले तसे मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ, आणि हे ज्वारीचं पीठ मी मोजून वगैरे काही घेतलं नाही, अंदाजी घेतलं. तर त्यालाच त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे अशा प्रकारे भिजवायचं. म्हणजे इडलीचं पीठ कसं राहते घट्टसर, अशा प्रकारे त्या प्रकारे हे भिजवून घ्यायचं आहे. तर लागलं तेवढं तुम्ही इथे पाणी टाका. आता पीठ पण मी काही मोजून घेतलेलं नाही, अंदाजे घेतलेलं आहे. अंदाजित हे असेल 2-2.5 पायल्याच्या जवळपास हे ज्वारीचं पीठ असेल. हे बघा, अशा प्रकारे इथे कन्सिस्टन्सी ठेवली आणि याला चांगलं मुरू दिलं. रात्रभर मुरू द्या किंवा तुम्ही 2 दिवस याला मुरू दिलं, आंबू दिलं तरी चालेल, जसं तुम्हाला आंबट आवडते त्याप्रमाणे. आता इथे दुसऱ्या दिवशी मी मस्तपैकी असं टेरेसवरती चूल पेटवून घेतली. हवा भरपूर होती आणि जेवढं पीठ होतं ना गुंडामध्ये भिजवलेलं होतं, आपण स्टीलच्या पातेल्यातच भिजवा, नाहीतर जर्मनच्या वगैरे असं भांड्यात भिजवलं, गंजात भिजवलं, त्याचा अर्क उतरेल. सो जे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे स्टीलच्या गुंडामध्ये, त्याच्या दीडपट इथे मी पाणी घेतलं आणि ते गरम केलं, अंदाजीच घेतलेलं आहे. त्यामध्ये आता बारीक जे मिरच्या असते लाल, त्याला मिक्सरला एकदा फिरवून घेतलं. तुम्हाला बारीक नसेल आवडत तर तुकडे करून याच्यामध्ये टाकू शकता. मीठ टाकलं आणि तीळ टाकलं आणि एकदा पुन्हा त्याला छान अशी उकळी येऊ दिली. तर ते उकळी येत आहे तोपर्यंत आपण पीठ बघून घेऊ. तर हे बघा, पीठ अशा प्रकारे मस्त असं आंबलेलं आहे. तर एकदा त्याला मिक्स करून घेतलं, छान असं पातळ झालं. त्यामुळे जे आपण पाणी गरम करतो ना, गरम करायला ठेवतो, ते खूप नाही ठेवायचं. जेवढं पाणी गरम, त्याच्या दीडपट पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर त्यामधलं सुद्धा पाणी काढून ठेवायचं. पातळ झाल्यावर काही करू शकत नाही आपण, त्यामुळे आधी पाणी थोडंसं कमीच ठेवायचं. सो इथे आता उकळी आलेली होती, त्यामुळे मी पीठ वरून घेतलं. आता मी एकटीच होती टाकणारी, घोटणारी आणि त्यामुळे व्हिडिओ शूट करणारी सुद्धा. सो इथे मी एकाच वेळेस टाकलं आणि चूल होती त्यामुळे कसं सगळीकडे चांगली अशी भक्कम आस लागते, त्यामुळे काही फरक पडला नाही. पण गॅसवर जर तुम्ही करत असाल आपली नेहमीची गॅस, तर त्यावर तुम्ही थोडं थोडंच पीठ सोडा, कारण की लवकरच गुठळ्या होईल. तर हे बघा, अशा प्रकारे इथे मी चुलीवर मस्तपैकी असं घोटून घेतलेलं आहे आणि छान असं शिजवून घेतलं. आता शूट करायला वगैरे नव्हतंच कोणी, तर त्यामुळे मग मी बंद केलं आणि ते घोटतच राहिली, विसरून गेली मग. सो हे पीठ आता छान असं शिजलेलं आहे. छान कलर पण चेंज झाला आणि छान असे फोडं येतात त्यावर, हे बघा दिसत आहे तुम्हाला आजूबाजूला. त्या प्रकारे छान असं शिजवून घ्यायचं. आता मी जे पाणी काढून ठेवलं होतं ते बिलकुल लागलेलं नाही, तेवढ्याच पाण्यामध्ये छान शिजलेलं आहे. म्हणजे एकदम घट्ट नाही किंवा एकदम पातळी नाहीये, अशा प्रकारे हे शिजवायचं. आणि नसेल समजलं तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ जो आहे तो पण मी इथे टाकलेला आहे, तर तो चॅनलवर जाऊन नक्की तुम्ही बघा. आता हे पीठ शिजलेलं बघा, असं छान असं 15-20 मिनिटं तरी चांगलं शिजू द्यायचं. लगेच असं घट्ट आलं की त्याला बंद करायचं नाही, थोडंसं चांगलं त्याला शिजू द्यायचं, चिकटपणा येऊ द्यायचा. नंतर ते पीठ शिजलं असं समजायचं. आणि हे बघा, अशा प्रकारे आता तुम्हाला जशा आकाराचे पाहिजे तशा आकाराचे इथे धापोडे टाकून घ्यायचे. ज्वारीचे पापड, धापोडे काय म्हणत असाल ते म्हणा, पण याची चव आहे ना मस्त अशी आंबट तिखट लागते. जर तुम्हाला खूप आंबट आवडत असेल तर अजून 1 दिवस याला आंबू द्या. मी लगेच सकाळी भिजत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी बनवायला घेतले. आता हे छान पापड टाकून झाले होते, चांगले वाळवून घेतले. वाळवून मस्तपैकी कडकडीत उन्हात वाळवून घेतल्यानंतर हे बघा, चांगलं पाणी टाकून घेतलं आता त्या कपड्यावर आणि मागच्या साईडनी पाणी टाकलं, समोरून नाही टाकलं. आणि मग थोडेसे मुरू दिले आणि अशा प्रकारे धापोडे बघा मस्त असे काढून रेडी आहे. आता एकही धापोडा यामध्ये फुटलेला नाहीये, एकदम मस्त असे झाले. जे आपण लाल मिरचे जे बारीक केले होते ते सुद्धा अगदी खूप असे मोठे मोठेही नाहीये किंवा खूप बारीकही नाहीये, दिसायलाही छान दिसत आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तर हे बघा, अशा प्रकारे अगदी मुलंही सुद्धा काढू शकतात, बिलकुल तुटत नाही, काही नाही. चांगले वाळू द्यायचे कडकडीत उन्हामध्ये आणि तुम्ही हे भाजून खा,
तळून खा, कसेही खा, पण नक्की खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा. आता तर खूप लेट झालं, उशीरच झाला थोडासा टाकायला मला. तर पुढच्या वर्षी तरी तुम्ही हे नक्की करून बघा. आणि तुम्ही पण नक्की असे आवडतात का तुम्हाला भाजून खायला धापुडे, की तळून आवडतात, हे सुद्धा मला इथे कमेंटमध्ये सांगा. आणि एकदम सोपे बनवायला, खूप कठीण नाहीये. आणि एकदा केले की वर्षभर टिकतात. जेव्हा तुमची इच्छा झाली, तोंडाची चव बिघडली आहे त्यावेळेस तुम्ही हे नक्की खा. किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त असा पाऊस पडत आहे धो धो, आणि मस्त असे भाजून खा किंवा तळून खा. आहा, मस्त लागतात. तर कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर अशाच प्रकारचे मी व्हिडिओ टाकत असते. कधी फिरायला गेले तर ब्लॉग टाकत असते. तर नक्की पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.